आता तुम्ही कोर्टात केसेस लढताय, तर कोणत्या स्वरूपाचे जास्त केसेस तुमच्याकडे येतात? माझ्याकडे फौजदारी स्वरूपाचेच येतात, गुन्हेगारीचेच केसेस माझ्याकडे जास्त येतात. परंतु मी सध्या बघतोय काही दिवसापासून कौटुंबिक वाद हा मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. जसं शिक्षण वाढलेलं आहे, महिलांना पुरुषांना आपलं जोडीदार 2-3 वर्षात 5-6 महिन्यात बोर वाटू लागलेला आहे. आणि ज्या महिला आजच्या काळात शिकायला चालल्या आहेत, म्हणजे नोकरीला चालल्या आहेत, कामधंदा, त्यामधल्या काही महिलांना असं वाटतं की मी आता स्वतंत्र झाले आणि ज्याच्यासोबत लग्न केले त्याची लायकीच राहिली नाहीये. म्हणजे ह्या लायकी, ह्या 3 शब्दामुळे मॅट्रिमोनियली जे मॅटर्स आहेत ते वाढतात. बॉलिवूडची एनर्जेटिक पर्सनॅलिटी रणवीर सिंग यांना तुम्ही का मारलं? ही घटना भोर येथील आहे. इथे छोटंसं न्यायालय आहे, तहसीलचं मॅटर चालतं आणि समोर एक राजवाडा आहे, त्यामध्ये शूटिंग होत असते. तिथे इलेक्ट्रिक ऑफिस आहे आणि वकिलांची ऑफिस आहे. जातो तिथं आमची बॅग ठेवतो, सामान ठेवतो, आमचं काम करतो आणि ते नेतो. त्या दिवशीची गोष्ट आहे, मी सकाळी आलो, माझं बॅग ठेवली आणि मी काम करायला कोर्टात गेलो. तर शूटिंग आतमध्ये चालली होती. बाउन्सर, सुरक्षा रक्षक हे आम्हाला चांगलं ओळखतात, त्यांना माहिती आहे की नेहमीचे आहे, हे आपले बिचारे येतात. तर मी आतमध्ये एंट्री केल्यानंतर मी माझं सामान घेत असताना संजय लीला भन्साली जो डायरेक्टर आहे तो म्हणला, इस काले कव्वे कोट को किसने अंदर अलाउड किया. त्याची भाषा अतिशय खालची होती. त्याला रणवीर सिंगने सपोर्ट केला. जेव्हा एका वकिलाला तुम्ही असं बोलणार, अपमानित होणार, तर मी जेवढा शांत आहे थोडा तापट देखील आहे. मग जसं जमेल तशी एक ठेवून दिली रणवीर सिंगला. मग ती घटना प्रचंड गाजली. नमस्कार मंडळी, आज आपल्यासोबत आलेत ॲडव्होकेट वाजेद खान सर, जे स्वतःच एक वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे, विविध विषयांना हात घालत असतात आणि त्या माध्यमातून ते युवकांची, युवतींची आणि अखंड जनतेची, जे त्यांना पाहतात इंस्टाग्रामच्या माध्यमातून, फेसबुक आणि युट्यूबच्या माध्यमातून, त्यांना ते मोफत मार्गदर्शनच करत असतात विविध विषयांवर. तर सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धन्यवाद. सर, आपला एक जीवनपट थोडक्यात आम्हाला प्रेक्षकांना कळलं तर बरं होईल. मी एका छोटासा शहर, म्हणजे त्याचं नाव बीड, आज जे गुन्हेगारीमध्ये गाजलं जात आहे त्या शहराचं आहे. त्या शहरात राहत असताना माझा एक मित्र अमित, त्याचे वडील जे वकील होते, मी त्यांच्याशी अट्रॅक्ट होतो, म्हणजे खूप इम्प्रेस होतो. आणि एक दिवस बोलता बोलता म्हणजे मित्रासोबत बोलत असताना त्याच्या वडिलांना जाणवलं की ह्याला गणित येत नाही आणि मला गणित विषयाचा खूप तिटकारा, मला आज सुद्धा बे कबे येत नाही. मग त्यांनी एक टोमणा मारला, तू वकील तरी हो. मग मला त्या दिवशी वकिलीकडे अट्रॅक्शन वाढलं की वकिलीत गणित नसतं, म्हणजे एक मर्डर केला, 2 केला तर किती होईल, काय होईल हे नसतं. तर मला गणित वकिलीत येत नाही, त्यामुळे डोक्यात फिट झालं की मी वकील होणार. मग माझा प्रवास तिथून राहिला. मग त्यानंतर वकिलांकडे काम करणे, बिअर बारमध्ये काम करणे, पेपर टाकणे, म्हणजे रात्री 9 ते 2 वेटर म्हणून काम करणे, परत सकाळी जाऊन वकिलांचा टेबल साफ करणे, चहा आणणे, अशा बारीक बारीक गोष्टी करत करत मी वकील झालो. सर, तुमचं मूळ गाव बीड, त्यामुळे जरांगे पाटलांशी तुमचे चांगले जवळचे संबंध आहेत असं दिसतंय. नाही. बीडचा आणि पाटलांचा माझा त्यावेळेस काही संबंध नव्हता. मी छत्रपती संभाजीनगर येथे 7 वर्ष काढली. त्यानंतर मी प्रेमात पडलो आणि 2012ला पुण्यात येऊ जाऊ लागलो. पुण्यात मग राहत असताना माझे एक मित्र आहेत, त्यांचं नाव, माझे ते ज्युनियर पण होते, त्यांचं नाव ॲडव्होकेट गणेश मस्के. त्यांच्यामुळं माझी आणि मनोज जरांगे पाटलांची ओळख झाली. अच्छा सर, मराठा आरक्षणाविषयी तुमचं काय मत आहे? मिळालंच पाहिजे. मी पूर्वीपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुस्लिम मावळा आहे. मी स्वतःच्या नावापुढे आज सुद्धा सही करताना छत्रपती सेवक असं लिहितो. आणि छत्रपती शिवरायांनी जे काही सगळ्या 18 पगड जातीवर, इव्हन दो ब्राह्मण समाजावर सुद्धा, सगळ्या समाजावर त्यांनी जे काही म्हणजे त्यांचं काम केलेलं आहे, त्यामुळे आज ही सगळी लोक जगतायत. त्यांचे उपकार न विसरता येण्यासारखे आहे. त्यामुळे जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर बिघडतं कुठं? बरोबर. मराठा आरक्षण हे मिळालं पाहिजे असं तुमचं मत आहे. येस. त्याचप्रमाणे आता छावा चित्रपट प्रदर्शित झाला, बराच वादात राहिला, त्यातल्या काही गोष्टींवर तुम्ही आक्षेप घेतलाय, तो नेमका आक्षेप काय? सगळ्यात पहिल्यांदा छावा हा चित्रपट प्रत्येकाने बघावा असं मी आवाहन करेल. चित्रपट चांगला आहे, परंतु जेव्हा हा ट्रेलर आला तेव्हा छत्रपती संभाजी महाराज हे लेझिम खेळतायत, डान्स करतायत असं दाखवलंय. लेझिम हा तो वाद माझा नव्हता. जर परत बघितलं तर खांदेमोड करताना सुद्धा डान्स दाखवलेला आहे, लोकांनी तो बघितलेलाच नाहीये. आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं व्यक्तिमत्व असं होतं, हे राजघरातील राजबिंड लोक होते, यांच्या जवळ किती फुटापर्यंत थांबायचे, कुठे थांबायचंय हे सुद्धा ठरवून दिलेलं होतं. तर आपले महाराज डान्स करत आहेत, ते नाचत आहेत, ही कल्पना सहन न होण्यासारखी आहे. तर मी त्या गोष्टीवर ऑब्जेक्शन उचललं. सगळ्यात पहिल्यांदा इंस्टाग्रामवर माझी पोस्ट होती. त्यानंतर मी एका मोठ्या राजकीय व्यक्तीच्या सेक्रेटरीला फोन केला. आज सुद्धा माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. मी त्यांना फोन केल्यानंतर हे सांगितलं. मग दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स वगैरे होऊन हा विषय संपला.
आणि काही लोकं असं म्हणतायत, की महाराजांच्या आयुष्यातला तो आनंदाचे 3 सण होते, काही लोकांनी हिरावून घेतले. तसं नाहीये. ते जे व्यक्तिमत्व आहे, ते दैवतुल्य व्यक्तिमत्व आहे. ती व्यक्ती नृत्य करते, नाचते आहे, असं दाखवलं असतं तर बरेच वाद झाले असते. आज ह्याच्यापूर्वी जेव्हा बाजीराव मस्तानी चित्रपट आला होता, त्यामध्ये बाजीरावांना नाचताना दाखवलं. आज लोक काय म्हणतात, बाजीरावला बॉलिवूडवाल्यांनी बाजीरावला सुद्धा नाचवला. तर मला असं नको होतं. माझ्या राजांना नंतर कोणी अरे-तुरे बोलेल हे मला खपलं जाणार नव्हतं, सहन होणारं नव्हतं. म्हणून मी तो ऑब्जेक्शन घेतला. पहिला ऑब्जेक्शन घेणारा व्यक्ती मीच आहे. छावा चित्रपटात विक्की कौशल यांनी छत्रपती संभाजीराजांची भूमिका केली. त्याच्यावरूनही बराच वाद झाला, की त्या ठिकाणी एखाद्या मराठी कलाकाराला संधी द्यायला हवी होती. त्याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, विकी कौशलने अतिशय चांगलं काम केलेलं आहे. मराठी कलाकार तर श्रेष्ठ आहेतच, त्याच्यात काही वादच नाही. मराठी कलाकारांसारखा कोणी अभिनय सुद्धा करू शकत नाही. परंतु एका दुसऱ्या इंडस्ट्रीमधल्या, बॉलिवूडमधल्या त्या व्यक्तीने हे पात्र साकारलं आणि महाराजांचं पात्र त्याने अतिशय उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. त्याबद्दल विकी कौशलला जो आहे त्याला सलाम आहे माझा. सर, तुम्ही बरेच वेगवेगळे मुद्दे घेत असता. जसं तुम्ही आता छावा चित्रपटाच्या काही क्षणचित्रांवर किंवा काही छत्रपती संभाजीराजांना नृत्य करताना दाखवले, त्याच्यावर तुम्ही आक्षेप घेतला. अशा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीच्या धाटणीच्या विषयांवर तुम्ही लक्ष केंद्रित करत असता आणि ते सोडवण्याचा, ते मुद्दे सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करत असता. अशा बऱ्याच प्रकारचे विषय तुम्ही घेतले. आता सध्याच्याला जे तुम्ही प्रेमी युगुलांवर जे काही व्हिडिओज तुमच्या Instagramच्या माध्यमातून पोस्ट करत असता, ते तुमच्या डोक्यात येतं कुठून, की हे करावं? आज समाजात वावरत असताना आणि वकिली करत असताना त्या गोष्टी मी जवळून बघितलेल्या आहे. एक छोटीशी चूक तुमचं पूर्ण आयुष्य बरबाद करू शकते. आता मुलं-मुली काय करतात, आवडीने एखाद्या पोरासोबत सेल्फी काढ, फोटो काढ, व्हिडिओ काढ अशा गोष्टी करतात जेव्हा त्यांची मैत्री असते किंवा प्रेम असतं. परंतु पुढे जाऊन त्या मुलं करियर, लग्न ह्याकडे टर्न होतात. परंतु ते फोटो कुठेतरी डिलीट करायचे राहिलेले असतात किंवा ते आठवणी म्हणून सोशल मीडियाच्या द्वारे इकडे-तिकडे पसरलेले असतात. परंतु अचानक तो जर जुना फोटो समोर आला, तर येणारा जो काळ आहे, भविष्य आहे, तो पूर्ण बरबाद झालेला मी बघितलेला आहे. ते रोखण्यासाठी काय केलं पाहिजे? आणि जर असं एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या मुलाबद्दल किंवा मुलीबद्दल घडलं, तर त्यांना कोर्ट कशा पद्धतीने सपोर्ट करू शकतात किंवा पोलीस कोणत्या पद्धतीने सपोर्ट करू शकतात? पोलिसांकडून सपोर्टची आणि मदतीची अपेक्षा करत असाल, तर त्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. म्हणजे तिथं पोलिसांकडे बऱ्याच वेळेस असं होतं, आपण गेलो, की पोलिसांनी कमी म्हणजे सगळेच पोलिसवाले नाही, पण बरेच पोलिसांना असं वाटतं, साधा हवालदारी त्याला असेल, तर त्याला वाटतं मी खूप मोठा व्यक्तिमत्व आहे. ते तरुणांना बसवतात. हां, काय? आणि पुरुष म्हणजे अत्याचारी आणि महिला म्हणजे पीडिता. "चल तू बोल, ए गप रे!" ही पद्धत असते आणि त्याला भाषणबाजी देतात. त्यामुळे शक्यतो ती वेळ येऊ नये म्हणून आपण पहिल्यांदाच खबरदारी घेणं आवश्यक आहे. खास मी तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून मुलींना, महिलांना आवाहन करेल, तुम्ही आज सोशल मीडियावर तुमचे जे व्हिडिओ, फोटो, पोस्ट या गोष्टी सगळ्या पोस्ट करतात, त्या पोस्ट करत असताना, ते क्लिक करत असताना भविष्यात याचे काय परिणाम होतील, चांगले किंवा वाईट याचा विचार करा. त्या तुमच्या फोटोचा मिसयूज सुद्धा होऊ शकतो. आज तुम्ही मित्र म्हणून ज्याच्यासोबत फोटो काढत आहात, उद्या तुमच्या नवऱ्याला तो म्हणू शकतो, की मी याचा बॉयफ्रेंड होतो. असं सुद्धा म्हणू शकतो. बरेच आयुष्य बरबाद झालेली आहेत. त्यामुळं आज मुली उठलं, आवरलं मेकअप ठाता थापलं आणि काढला फोटो आणि टाकला. हे टाकणं सोपं आहे, पण ते नंतर काढणं, ब्लॅकमेलिंग अशा गोष्टींना सामोरं जावं लागेल. आता सर तुम्ही बोलले, की पोलिस स्टेशनमध्ये गेल्यावर पुरुषांना वेगळी वागणूक, महिलांना वेगळी वागणूक. महिला सक्षमीकरणासाठी खूप काम झाले. पण आता बऱ्याचशा केसेस आपण पाहतो, की लग्नानंतर डिव्होर्स होतो आणि त्या ठिकाणी एक ॲल्युमिनी मागितली जाते. त्यामध्ये अनेक पुरुष हे त्यांचं भविष्य खराब करून बसतात. त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? अ, कायदा महिलांच्या बाजूने, पण पोलिस स्टेशन आणि कोर्टाच्या बाहेर. तुम्हाला विश्वास बसणार नाही. मग एकदा कोर्टात महिला आली, पोलिस स्टेशनला आली, की मग ते लांबलचक केस चालत असते. परंतु पुरुषांच्या बाजूने मी एक गोष्ट सांगेल, की पुरुष आजच्या काळात काय झालेत, खूप भावनिक झालेत. म्हणजे एखादी महिला त्याला सोडून गेली, तर तो त्याच्या आठवणीत दारू पिणार, रडणार, तिने आपल्याला यायलाच पाहिजे किंवा एखादं लहान मूल असेल, "नाही, नाही, माझ्या पोराचं आयुष्याचं वाटोळं होईल, खराब होईल, म्हणून ती बायकोने यायलाच पाहिजे," म्हणून असे आहेत. काही-काही येडे पुरुष तर असे आहेत, बायको नांदवायची नसते, पण नांदायची केस टाकतात. मग ती नांदायची त्यांना कसं वाटतं, की आपण नांदायची केस टाकू, ती जज समोर जाणार आणि म्हणणार, "नाही, नाही, मला यायचं नाहीये" आणि लगेच डिव्होर्स मिळून जाईल. असे काही नालायक लोकं विचार करतात.
पण नांदाची केस टाकल्यावर ती महिला पहिल्यांदा त्याच्यात जाण्याचा खर्च मागते, पोटगी टाकते, म्हणजे तो विषय बाजूला राहून जातो. आणि काय होतं, पुरुष फास्ट ट्रॅक पद्धतीने केसेस चालवत नाही. त्यांना असं वाटतं आपण जज समोर जाऊ, आपण सत्य परिस्थिती सांगू, आपण रडू आणि आपल्याला न्याय मिळेल असं त्यांना वाटतं. परंतु एव्हिडन्सेस, पुरावा किंवा त्याला लवकरात लवकर कशी चालवता येईल याचा ते विचारच करत नाही. हे जे पेंडिंग राहतंय सर किंवा लांबत जातात केसेस, अशा कोर्टात अनेक केसेस पेंडिंग आहेत. बऱ्याच केसेस पेंडिंग आहेत. लाखो केसेस असतील. त्याचं कारण काय पेंडिंग राहण्याचं? पहिल्यांदा हं. जज, पोलीस किंवा न्याय यंत्रणा मी ह्यांच्यावर हे नाही बोलणार. हं. पहिल्यांदा ज्या व्यक्तीने केस टाकली किंवा जो न्यायालयाकडे गेलाय, ती व्यक्ती याला जबाबदार असते. म्हणजे तुम्ही एक चांगला वकील निवडणं हे तुमचं कर्तव्य आहे. दुसरी गोष्ट तुम्ही चांगला वकील निवडलाय म्हणजे तुमची जबाबदारी संपलेली नाहीये. तुम्हाला फॉलोअप घ्यायचा आहे, त्यांना वेळ द्यायचा आहे, तारखेला जायचंय. याशिवाय स्वतःचं डोकं चालवणं बंद करायचंय. बरेच जण असे असतात, की एकदा केस वकिलांकडे दिली, की मग तो YouTube बघतो, Google बघतो आणि त्याला असं वाटतं, की नाही, नाही वकील साहेब जरा आपण असं करूया. नाही, नाही वकील साहेब आपण तसं करूया. मग बऱ्याच वेळेस काय होतं, की एखाद्या पुरुषाला डिव्होर्सची केस द्यायची असते, बायकोला डिव्होर्स द्यायचा असतो. परंतु ती जेव्हा येते, म्हणजे परत ते भेटतात, प्रेम वाढतं. त्यांना वाटतं, की नाही आपण एक चान्स देऊ, आपण एक संधी देऊ. असं बऱ्याच जणांना वाटतं. आणि ह्याच्यात सुद्धा विलंब होतो. मी आपल्या तुमचा जो पॉडकास्ट आहे त्याच्या माध्यमातून एक स्टोरी सांगतो. अक्षरशः सत्य घडलेली स्टोरी आहे. बघा नेहमीच कुटुंब जोडण्याचा जे लोक प्रयत्न करतात त्यांच्यासाठी शिकण्यासारखी ही स्टोरी आहे. मी 3-3.5 वर्ष पुरुषाच्या बाजूने एक डिव्होर्सची केस लढली. जज त्या दिवशी डिव्होर्सचा निकाल देणार होता. त्याने नवरा बायकोला दोघांना पुढे केलं आणि म्हणला, "बघा, मी आज तुमचा निकाल देणार आहे. तुम्हाला डिव्होर्स घ्यायचा आहे का? विचार करा, 10 मिनिटं बोलून घ्या." मग दोघेही नवरा बायकोने 10 मिनिटं बोलायचं ठरवलं. त्यांचे नातेवाईक आले, सगळे आले. 4 लोकं आले. पोरीच्या घरचे, पोराच्या घरचे आले, एकत्र जमले. तो पुरुष माझ्याकडे आला. मी त्याला म्हणलं, "भाऊ, तिचं तोंड चालतं, तुझं हात चालतं, तुझा निर्णय तू घ्यायचा आहे." मग त्याच्या नातेवाईकांनी त्याला समजावलं, की वकील लोकं पैसे खाणारे असतात, लोकांची घरं तोडणारे असतात, वकील लोकं असे असतात, तसे असतात, असं सांगितलं आणि शेवटी त्या पोरानं त्या पोरीसोबत जायचा निर्णय घेतला. गेले 1.5-2 वर्ष खुश राहिले. मी एक दिवस वर्तमानपत्र उघडलं, त्याच्यामध्ये वरती लिहिलं होतं, "नवऱ्याने बायकोच्या डोक्यात कुकर घालून केले जागीच ठार." बघितलं तर तो माझाच क्लायंट होता. त्यांना 2 पोरं होती. बायको ढगात, पुरुष जेलला आणि पोरं अनाथ आश्रमला. जी नातेवाईक होती ना, "नाही वकील लोकं अशी आहेत, नाही वकील लोकं तशी आहेत, असं करा." तीच आज त्या पोरांना सांभाळत नाहीत. मलाच कधीतरी दया, माणुसकी येते म्हणून त्या आश्रमला मी जात असतो. सर तुम्ही म्हटले चांगला वकील चांगल्या वकिलांपासून सुरुवात करावी. चांगला वकील ओळखायचा कसा? चांगला वकील असा ओळखायचा, की जो मोठमोठ्या गप्पा मारणारा नसावा. त्याला पहिल्यांदा तुम्ही बसायचं. हं. त्याला एकदम तुमची फीस किती आहे ते विचारायचं. दुसरी गोष्ट आमची केस किती लांब चालणार आहे, कशी चालणार आहे हे विचारायचं. आमची केस तुम्ही लढणार का तुमच्या हाताखालची पोरं लढणार ते विचारायचं. कारण काय होतं चांगल्या वकिलाला केस जेव्हा देतात, तर ते चांगला वकील लढत नाही. त्याच्या हाताखालची पोरं लढतात. आणि आपल्या केसची आजच्या काळातले लोक एवढे शिक्षित आहेत, परंतु आपली जी केस चालली आहे, त्याची साधी फाईल, त्याची कागदपत्र ते सुद्धा स्वतःजवळ ठेवत नाहीत. ते वकिलांकडेच ठेवतात. म्हणजे ज्या दिवशी कोर्टात येणार, त्या दिवशी आपलं काहीतरी कपडे घातले, टी-शर्ट घातली, जीन्स घातली, की आले उठतात. तर वकिलांशी अगोदर सगळ्या गोष्टी ठरल्या जाणार पाहिजेत. तर त्यावेळेस तुमची केस लवकर संपेल. सर आता आपण पाहतोय बऱ्याच ठिकाणी गुन्हेगारांनी डोकं वर काढले आणि पोलीस कमिशनर असतील त्या ठिकाणचे. बीडला आपण पाहिलं. त्या दिवशी गुंडांची परेड घेतली. बरोबर आहे. त्यांनी काय फरक पडतो? आता एक उदाहरण देतो. हं. आत्ताच एका मोठ्या गुन्हेगाराला, जे पुण्याला स्वतःचे मालक समजत होते, त्यांना पोलिसांनी फरशीवर बसवलं आणि तो फोटो व्हायरल केला आणि दाखवून दिलं, की पोलीस सगळ्यात हे आहे. आणि त्यांना असं वाटतं, की भाईगिरी कमी होईल. एक पोरगं जेलमधून सुटला, येरवडा जेलमधून त्याने बोरात काढली. मग पोलिसांनी काय केलं, की त्याला घोटण्यावर बसवलं आणि परत हे केलं. तर याने गुन्हेगारी थांबणार नाही, उलट वाढणार आहे. 16-17 वर्षाचे कमी पोरांना असं वाटतं, की आपण व्हायरल होऊ. आज पोलीस उठतात आणि स्वतःचे व्हिडिओ, फोटो टाकतात, की बघा आम्ही ह्याला कसं सिंघम व्हायचंय प्रत्येकांना. हं, हं, हं. या सिंघमच्या भानगडीत विलंबनास्पती अधिनियम 2005 म्हणजे पोलिसांना वर्तमानपत्र, पब्लिसिटी, जाहिराती करता येत नाही. परंतु ते काय करतात,
की नाही ते भाईन लोकांना कशा प्रकारे अटक केली, आम्ही कसं हे केलं ते दाखवतात. मग काय होतं एखाद्या पोराचं मी एक गोष्ट बघितली आहे. माझ्याकडे येणारा स्वतः एक अल्पवयीन पोरगं तो जेव्हा थोडा मोठा झाला आणि एका केसमध्ये त्याचं नाव आलं आणि ती बातमी पेपरला आली आणि ती अक्षरशः मार्किंग करून ठेवली. बिन्स्टा सोशल मीडियावर टाकलं. त्याला वाटलं आपण काहीतरी मोठं केलंय. म्हणजे काय व्हायलंय, की पोलीस कुठेतरी ह्या गुन्हेगारीला अजून चालना द्यायली आहे. त्याला असं वाटतं आपण फेम, नेम सगळं मिळणार. त्यामुळं हे थांबायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी तुम्ही जसं बोलले तसं धिंड काढली जाते गुन्हेगारांची. तोंडावर काळं कापड बांधून त्यांची धिंड काढली जाते. मुळशी पॅटर्न नंतर हे पॅटर्न वाढलाय. अच्छा, मी पुढे त्याच्यावरच येणार होतो, की असे बरेच चित्रपट आहेत, की जे गुन्हेगारीला प्रोत्साहन देतात. त्यांना कायद्याच्या कचाट्यात कसं पकडता येईल? 100% करता येतं. हं. आज मी बऱ्याच चित्रपटांच्या विरोधात ॲक्शन उचललेली आहे. हं. सिनेमा लिबर्टीच्या नावाखाली तुम्ही काहीही दाखवू शकत नाही. आणि साहजिक आहे ते पैसे कमवण्यासाठी 2 गोष्टी टाकतात. जसं मुळशी पॅटर्न हा चित्रपट आहे. जो मुळशी पॅटर्न चित्रपटातला वकील आहे, बऱ्याच अशा बातम्या आल्यात, की त्याच्याशी मी आहे. सो अँड सो असेल तो विषय. परंतु गुन्हेगारीचं उदात्तीकरण यावर मीही कधी हे करत नाही. ते 2 पैसे कमवत आहेत, ते टाकत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला एखादा वाद वाटला, ऑब्जेक्शन वाटलं, तर तुम्ही उचलू शकता. सर, तुमचाच एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. जे स्वतः गँगस्टर आहेत त्यांच्यासोबत तुम्ही एक फोटो टाकला होता आणि त्याच्यावर बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या. तो काय किस्सा आहे? देव तुमच्यासारख्या चांगल्या पत्रकारालाही अन्न देतोय. माझ्यासारख्या एका बदमाश, वाईट, खराब माणसालाही अन्न देतोय. तर तशाच प्रकारे वकिलाचं काम असतं. त्याच्याकडे जो कोणी आला, त्याची बाजू मांडणे, मग तो न्यायाधीश ठरवेल की तो चांगला आहे का वाईट आहे. तर मी तशा प्रकारे केलं. सर, बऱ्याचदा आपण पाहतो तुम्ही एक पर्टिक्युलर विषय घेऊन तुम्ही लढत नाही. तुम्ही विविध विषयांना हात घालताय. तुम्ही पीके पटाबद्दल तुम्ही एक भूमिका घेतली होती. ती जरा आमच्या प्रेक्षकांना सांगा. येस. पीके चित्रपट जेव्हा आला, त्याचं ट्रेलर चालू होतं, पोस्टर लॉन्च केलं गेलं होतं. त्यावेळेस मला जाणवलं होतं, की माझे हिंदू बांधव जे आहेत, त्यांच्या भावना दुखवणारा हा चित्रपट आहे. मग त्याच्या बाबतीत याचिका दाखल केली, केस दाखल केली. परंतु त्यावेळेस मला समाजातील इतर लोकांनी सहकार्य नाही केलं, की एक मुसलमान हिंदूंच्या बाजूने कसा बोलू शकतो, कशी बाजू घेऊ शकतो, असं लोकं ते धार्मिकमध्ये अडकले आणि शेवटी तो विषय माझा मागे राहिला. सर, आता याच्या पुढे जाऊन आता तुम्ही कोर्टात केसेस लढताय. तर कोणत्या स्वरूपाचे जास्त केसेस तुमच्याकडे आहेत आता सध्या? माझ्याकडे फौजदारी स्वरूपाचेच येतात. गुन्हेगारीचेच केसेस माझ्याकडे जास्त येतात. परंतु मी सध्या बघतोय काही दिवसापासून कौटुंबिक वाद हा मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. जसं शिक्षण वाढलेलं आहे. महिलांना, पुरुषांना आपलं जोडीदार 2-3 वर्षात, 5-6 महिन्यात बोर वाटू लागलेला आहे. आणि ज्या महिला आजच्या काळात शिकायला चालल्या आहेत, म्हणजे नोकरीला चालल्या आहेत, कामधंदे त्यामधल्या काही महिलांना असं वाटतं, की मी आता स्वतंत्र झाले आणि ज्याच्यासोबत लग्न केलंय, त्याची लायकीच राहिली नाहीये. म्हणजे ह्या लायकी ह्या 3 शब्दामुळे मॅट्रिमोनियली जे मॅटर्स आहेत ते वाढतायत. डिव्होर्सचं हेच मुख्य कारण आहे की अजून काही कारण आहेत? मोबाईल. बरं. महिलांना मोबाईल पाहिजे, पुरुषांनाही मोबाईल पाहिजे. मी तर एक गोष्ट सांगेल, की ज्या नवरा-बायकोंच्या मोबाईलमध्ये पासवर्ड नसतो, अशी कुटुंब खूप सुखी असतात. पण सहसा आता आपल्याला सगळीकडेच पासवर्ड बघायला मिळतो. त्याची विविध कारणंही असू शकतात. तुम्ही अशी कोणती केस डिव्होर्सची हँडल केली आहे, जी तुम्हाला खूप जास्त वेदनादायी वाटली? मगाशी तुम्ही एक सांगितली, अजून कोणती? एक केस जवळपास मी 12 वर्ष लढली पुरुषांच्या बाजूने. ती महिला अशी होती, की मैं इनको इनकी औकात दिखाऊंगी. कानून औरतों की तरफ से है, मैं इनको सबक सिखाऊंगी. अशी तिची भावना होती. अक्षरशः त्या पुरुषाच्या कुटुंबाला ती छळत होती, की मी यांना बघणार. शेवटी 12 वर्ष ती केस आम्ही चालवली. आज 1.5-2 वर्षापासून त्या महिलेने कोर्टात सुद्धा येणं बंद केलेलं आहे. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये आणि पोलिस स्टेशनची सुद्धा पायरी चढू नये. खूप मोठा लांब पल्ला आहे तो. तो प्रवास खूप मोठा आहे. केसचा निकाल लगेच लागत नाही. त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आजच्या काळात लिफ्ट आलेले आहेत कोर्टात. त्यामुळे हं. पूर्वीची पायरी अशी मन होती. उलट शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढावी असं मी सांगेल. त्याचं कारण काय आहे, तुम्ही बघून घ्या. बरेच पोरं जेलला गेल्यावर अर्धं नॉलेज घेऊन येऊन स्वतःचं असं वाटतं त्यांना आपण गुन्हेगारीचं विद्यापीठ चालवतोय. तर चुकीचं आहे. परंतु जर तुम्ही कोर्टात आले, कोर्टात भेटले, जसं मी आहे. मी स्वतः एका मोमेडियन समाजाचा असून मी जेव्हा कोर्टात गेलो, वकिलांकडे गेलो, तर माझं नॉलेज आलं आणि मला 4 लोकात बोलता आलं. आज माझ्या वकिलीच्या माध्यमातून मी विविध गरिबांच्या अडचणी सॉल्व्ह करणे, 18 पगड जातीची कामं करणे, अशी कामं मी केलीच आहे. गुन्हेगारी जो विषय आहे गुन्हेगारीचा, 18 वर्ष वय आहे.
जेलमध्ये जाण्यासाठी. जेलमधून आल्यावर ते स्वतःला मोठे गुंड समजतात. भाई. आळा घालण्यासाठी काय करू शकतो यांना? अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी काय करू शकतो, की ज्यांना गुंडच बनायचे? बरोबर आहे. आणि एखादा एखादा असा किस्सा सांगा, की ज्याने गुन्हेगारीकडे वळू नये. असं कोणती एखादी घटना घडली असेल तर सांगा? नाही घटना तर तशा भरपूर आहेत. काय होतं, की आपली जी आज कायद्याची यंत्रणा आहे, ती पोरांना गुन्हेगारीपासून वंचित करत नाही किंवा त्यांना मागं घेत नाही. ती त्यांना अजून गुन्हेगारीला प्रोत्साहन देते. त्यांच्यावर एक एनसी दाखल कर, एखादी केसेस दाखल कर, त्यांना तडीपार कर, मोका लाव, हे लाव, ते लाव. यांना असं वाटतं, की हे पोरं कुठेतरी थांबतील. परंतु त्याने काय होतं, की जेव्हा पब्लिसिटी मिळते, टीव्हीला येतं, मग 4-2 लोकांची एक सवय आहे. तो जेलला जाऊन आला म्हणजे भाई असेल, आपलं काम करेल. आज लोकं भाईकडे जाऊन एखादी याचना करतात, की आमचं हे काम होत नाहीये. परंतु जर पोलिसांनीच गोरगरिबांच्या अडचणी लवकरात लवकर सॉल्व्ह केल्या, तर त्याला भाईकडे जाण्याची वेळ येणार नाही. याशिवाय मला असं वाटतं, की एखादा जो भाई आहे, जे पोरगं आहे, त्याने एखादा गुन्हा केला, तर त्याचे आई, वडील, भाऊ-बहीण यांना सुद्धा बोलावण्यात यावं. त्यांना सुद्धा काही रिस्ट्रिक्शन घालण्यात यावे. त्यांच्याकडून सुद्धा बंद पत्र लिहिण्यात घेण्यात यावं. असं जर केलं, तर त्या पोरांना असं वाटेल, की नाही, नाही आपल्यासोबत आपल्या आई-वडिलांना सुद्धा अपमानित व्हावं लागतं. पण बऱ्याचदा आपण कोर्टात पाहतो, पोलिस स्टेशनमध्ये पाहतो, की हा खर्च न झेपवणारा असतो. बरोबर. कोर्टाचा, पोलिस स्टेशन काय असेल बाकीचं ते. त्याचा त्रास, ह्या गुन्हेगारीचा त्रास हे त्या मुलाच्या आई-वडिलांना जास्त होतो. त्याबद्दल एखादा अनुभव? साहेब काय होतं, एकदा तो आरोपी जेलला गेला, की त्याला भाई समजणारी बरीच पोरं त्याची मदत करत नाही. मी स्वतः ह्या डोळ्यांनी भर पावसात पोरगं आतमध्ये पोलिस स्टेशनच्या वरच्या लॉकअपमध्ये आणि आई रात्री 12:15 वाजता कोर्टाच्या पायऱ्यावर बाहेर थांबून पाण्यात भिजून रडत होती. ते पावसाने होती तरी तिची रडताना ती दिसत होती, की ती मी रडायली. तिचा चेहरा सगळं मी जाणवत होतं आणि मीच म्हणलं, "बाई, तुझं पोरगं काही सकाळशिवाय बाहेर येत नाही. तू नको थांबू." पण तू ती आई रात्रभर तिथं थांबली. तर ह्या भाई लोकांना ती जाणीव नसते. हे जेलमध्ये असतात. ह्यांचे आई-वडील वकिलांच्या मागं, पोलिसांच्या मागं, भाई लोकांच्या मागं पाया पडत फिरतात. लवकर जामीन पण सापडत नाही. यांना काय सल्ला द्याल सर? गुन्हेगारी ज्यांना डॉन बनायचं अशांना काय सल्ला द्याल? अ, ह्या लोकांसाठी तर माझं एवढंच म्हणणं आहे, की बघा गुन्हेगारी जसं तुम्ही करतायत, त्याचा शेवट अतिशय भयानक आहे. त्याचं कुठंही ग्लॅमरच नाहीये. कुठलाही भाई आजपर्यंत ग्लॅमरच झाला नाही. दाऊद इब्राहिम सोडून. तो तिकडेच आहे आज. हं. त्याच्याशिवाय अजून कुणीही आजपर्यंत असा नाही झाला, की मी भाई झालो आणि आज मी सक्सेस आहे. इव्हन दो आता एक मोठा भाई जो पुण्याला बाप समजत होता त्याला खाली बसवलंय लोकांनी. तर भाईमध्ये आजच्या काळात काहीच उरलं नाहीये. सगळ्यात मोठे भाई आज पोलिसच आहेत. त्याशिवाय कुठलाही भाई नाही. पोलिसांसमोर सगळ्यांना झुकावंच लागतं. त्यामुळे मी तरुणांना एवढंच सांगेल, की भाई होण्यापेक्षा तुम्ही एक चांगले माणूस व्हा. एक साधं उदाहरण देतो. एका पोरीचं लग्न जमलं. एका बहिणीचं लग्न जमलं. जमल्यानंतर लग्न कधी ठरवायचं, साखरपुडा करायचा अशी बोलणी सुरू झाली आणि तिच्या भावावर एक केस दाखल झाली. तो स्वतःला भाई समजत होता. तो पोरगं जेलला गेला आणि ह्या लोकांनी ते लग्न मोडलं. का? तर पोरीचा जो भाऊ आहे, तो भाई आहे. म्हणजे त्या भाईला भाऊ होता आला नाही. म्हणून स्वतःच्या बहिणीचं लग्न मोडलं. तुम्ही भाई होणार, तुम्ही भाई झाले, तर त्याचे गंभीर परिणाम तुमचे आई-वडील, बाप-भाऊ येणाऱ्या पिढीला भोगावे लागतात. सर, आपण सध्याला पाहतोय कोयता गँग. सगळीकडे स्पष्टपणे ते दिसतंय, मीडियावर दिसतंय, सगळीकडे दिसतंय. पण बऱ्याचदा पोलिसांची अशी भूमिका असते, की आम्ही एवढ्या-एवढ्या मोक्काच्या कारवाया केल्या आणि कोयता गँग आम्ही बऱ्या प्रमाणात आटोक्यात आणलेलं आहे. पण तुम्हाला तसं दिसतंय का? आता तुम्ही स्वतः केसेस घेताय. आम्ही याला कागदी घोडे म्हणतो. कागदी घोडे. कधी-कधी मीडियासुद्धा ते कागदी घोडे पुरवत असते, की नाही एवढा कोयता आला, एवढा आला. कधी-कधी एखादं साधं हे सापडतं किंवा एखादा सुपारी फोडण्याचा हाडकं सापडतो, तरी पोलिस लिहितात कोयता सापडला. कधी-कधी काय असतं 2 लोकांचं भांडण असतं. परंतु व्यक्तीसुद्धा बरेच लोकं खोटी केस टाकतात, की त्याने आम्हाला कोयता दाखवलाय. याशिवाय असं म्हणत नाही, की मी कोयता गँग संपलेलीच आहे. कोयता गँग आजसुद्धा अस्तित्वात आहे बऱ्याच ठिकाणी. कोयता हा आला मुळशी पॅटर्न चित्रपटाच्या नंतर. म्हणजे कोयता दाखवायचा, आपण मोठे भाई आहोत. तर बरेच आकडे कोयत्याचे खोटे सुद्धा आहेत पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये. मग ते बळजबरी चल, एखाद्यावर गुन्हा टाकला ते तुला आणून द्यावंच लागेल. मग तो काय करतो नवीन विकत आणून पण देतो.
हे गंभीर स्वरूपाचं असं आहे सर. पुढे जाऊन आपण मागाशी ज्याप्रमाणे बोललो, प्रेमी युगुल जे असतात, तर बऱ्याचदा तुम्ही त्यांना मार्गदर्शन करत असता, प्रबोधन करत असता तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून. लॉजिंग संदर्भात तुम्हाला काय वाटतं? तिथे कॅमेरा असतात किंवा ते चुकीचं आहे तिथे जाणं? आर्टिकल 21 म्हणजे 21 मी त्याला 21 म्हणेल. हं, 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 अ, ओयोमध्ये जाणे, हं, एखाद्या हॉटेलला जाणं, हं. हा तुमचा वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. तो कलम 21 ने दिलेला आहे. परंतु आपण आपल्या गर्लफ्रेंडला कोणीही असेल, ते एक वय असतं. हं. तिथं नेऊन तिला किस करावं, सो अँड सो करावं, असं प्रत्येकाला वाटत असतं. तर तिथे जाण्या अगोदर ते हॉटेल ब्रँडेड आहे, अनब्रँडेड आहे याची काळजी घ्या, दखल घ्या, मग जा. परंतु काय होतं, बरीच पोरं आपल्या शक्यतो आपण पुण्यातलं उदाहरण घेऊ. बरीच पोरं काय करतात, शहराच्या बाहेर जातात. त्यांना असं वाटतं, की शहराच्या आपण कुठेतरी बाहेर जाऊ म्हणजे खेड शिवापूरला जाऊ, चाकणला जाऊ, आळंदीला जाऊ. हं. आता बरेच ठिकाण आहेत अहमदनगर नाही का, असे ठिकाण आहेत. तर इथे जात असताना त्या हॉटेलचं स्टँडर्ड काय आहे? इव्हन दो एकदा मी एका लॉजवाल्या मालकाची कोर्टात क्रॉस घेतली. तर मला जाणवलं, की त्याचं लायसन हे फेक लायसन आहे. म्हणजे ते हॉटेल स्वस्तातलं होतं म्हणून ते कपल तिथे गेलेलं आहे. तर असे स्वस्ताचे हॉटेलं बंद करा. आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन जायचं असेल तर स्टँडर्ड आणि ब्रँडेड ह्याच्यामध्येच घेऊन जा. सर, आपण बऱ्याच विषयांवर आता मुद्द्यांवर चर्चा केली. त्याचप्रमाणे हे जे तुम्ही आत्ता सांगितलं, की बाबा घेऊन जा म्हणून. त्याच्यानंतर एखादी अशी विचित्र घटना घडली आहे का? ज्या तुम्हाला फेस करावी लागली, जी केस तुमच्याकडे आली? ह्या संदर्भात जे लॉजिंग संदर्भात? हो, आहेत ना, बरेच आहेत. म्हणजे उदाहरणं अशी आहेत, की काही मुली ह्या मुलांसोबत आवडीने जातात. काही मुली. म्हणजे ते कुठलीही मुलाची एवढी ताकद नाहीये, की ते मुलीला बळजबरी नेतील. हं, हं. मग बऱ्याच वेळेस काय होतं, की पुढे लग्न होत नाही किंवा त्या मुलाला लग्न करायचं नसतं किंवा ह्या मुलीला करायचं असतं किंवा काहीतरी वैयक्तिक वाद झालेला असतो. अ, समजा ती पोरगी दुसऱ्याच्या प्रेमात पडली, तर हा पोरगा सोडायला तयार नसतो. तर त्यानंतर खोट्या केसेस दाखल होतात. मग तो लॉजिंगचा पुरावा हा सगळ्यात मोठा पुरावा असतो. म्हणजे आपण लॉजला गेलो. गेल्यावर तिथे पहिल्यांदा आय कार्ड सबमिट करावं लागतं. आय कार्ड आपल्याला द्यावं लागतं. आजच्या काळात तर असं झालं, की एकदा आय कार्ड जरी दिलं आणि नंतर नाव सांगितलं, की खटकन ते त्यांच्याकडे येतं. म्हणजे तिथं ती गरज पण लागत नाहीये. तर लॉजवाल्यांसाठी असे बरेच गंभीर घडलेत. बलात्काराच्या केसेस दाखल होऊ शकतात. ब्लॅकमेलिंगच्या केसेस दाखल सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो तुम्ही त्या व्यक्तीशी लग्न करणार नसाल, तर मला वाटतं की लॉजला नेऊ नका किंवा अगोदर तिला बोलून सांगा, की आपलं भविष्यात काही होणार नाहीये. तू माझ्यावर कंप्लेंट टाकणार नाहीये. इव्हन दो तसा मेसेज घ्या. तिच्या मोबाईलवरून हे करा. जर असं करून आपण गेलो तर काही प्रॉब्लेम नाहीये ना. तिचं शारीरिक सुख घेत असताना तिला सत्य परिस्थिती सांगून पुरावा घेतला तर वाईट काय आहे? मग सर याच्यात बऱ्याच खोट्या केसेस सुद्धा दाखल होऊ शकतात सर. होतातच. त्याचं प्रमाण काय सर? केसेस दाखल होण्याचं प्रमाण खूप आहे. परंतु निकाली लागण्याचं प्रमाण कमी आहे. परत शिक्षा होण्याचं प्रमाण सुद्धा कमी आहे. त्याचं कारण काय होतं, की ज्या 99% बलात्काराच्या केसेस दाखल होतात, त्याच बऱ्याच पीडित महिला, त्या बाया, बऱ्याच जणी स्वतःहून सांगतात, की आम्ही अफिडेव्हिट देतोय. आता आमचा काही वाद नाही राहिला. आमचं मिटलंय. असं करून त्या कॉम्प्रोमाईज करतात. काही महिला तर फायनान्शियली घेऊन सुद्धा विषय संपवतात. अशा सुद्धा केसेस झालेल्या आहेत. म्हणजे तुमचं म्हणणं आहे, की कॉम्प्रोमाईजच्या मागे हेतू हा आर्थिकच असतो. साम, दाम, दंडभेद अशा बऱ्याच गोष्टी असतात. आर्थिक सुद्धा असतो. आर्थिक सुद्धा असतो. आर्थिक सुद्धा महत्त्वाचं कारण आहे. महत्वाचं सगळ्यात मोठं कारण ते असू शकतं. आय-एम-पी इम्पोर्टंट. इम्पोर्टंट. सर आपण आता एक रिसेंटली एक खूप मोठी न्यूज ऐकली. खूप मोठी म्हणजे एक माजी मंत्री आहेत. त्यांचे चिरंजीव कुठेतरी दौऱ्यासाठी निघाले होते, पण त्यांना परत बोलवून घेण्यात आलं. जी यंत्रणा त्यांच्यासाठी राबली, हं, हं. ती एक सामान्य माणसासाठी का नाही राबू शकत? ही मानसिकता झालेली आहे. आजच्या काळात जो गरीब आहे तर तो आरोपी आहे. पोलिस स्टेशनमध्ये इव्हन दो तुम्ही असे छान कपडे घालून चला किंवा मी एखादे खराब कपडे घालून चालतो. आपल्या दोघांना तिथं कशाप्रकारे बिहेवियर केलं जातं हे तुम्ही बघा. म्हणजे आपली जी यंत्रणा आहेत, काही पोलीस सगळे पोलिसवाले नाही. ते काय करतात, आलेला व्यक्ती कसा दिसतोय ह्याच्यावर आजच्या काळात पोलीस स्टेशनमध्ये वेलकम आहे. म्हणजे पत्रकार आहे, वकील आहे, सर. सामान्य आहे, गरीब आहे, "ए चला तिकडे बस." ही लँग्वेज आहे. म्हणजे आज सुद्धा
बऱ्याच पोलिसांना चांगली ट्रेनिंग देणं आवश्यक आहे, की लोकांशी कसं बोलावं. हे बघा, एक नॉर्मल व्यक्ती आपली अडचण घेऊन भाई लोकांकडे का जातो? वकिलांकडे तो का येतो? कारण त्याला पोलीस चांगल्या प्रकारे एंटरटेन करत नाही. किंवा काही पोलीसवाले असे आहेत, की ते विषय राहिला बाजूला. सांग तू कुठल्या गावाचा आणि काय रे भाऊ आणि असं आणि तसं. त्या बिचाऱ्याला भाषण त्याला देणार. त्याची बायको जर त्याला त्रास देत असेल, तर अशा बायकोला तुम्ही सांगणार, तू नमतं घे आणि सोडून दे आणि आणि अर्धा-अर्धा, 1-1 तास त्यावर बोलणार. म्हणजे पोलिसांनी सुद्धा हे बघायला पाहिजे, की त्यांच्याकडे जे लोकं येतात, कोणाला किती मिनिटं बोलायचं आहे, किती वेळ त्याला द्यायचा आहे आणि आलेल्या व्यक्तीला कमीत कमी जाताना त्याच्या चेहऱ्यावर आनंद असायला पाहिजे, की माझी कंप्लेंट घेतली. हर कामयाब आदमी के पीछे किसी का हाथ होता है. आपके पीछे किसका हाथ है? माझ्या यशामध्ये 2 लोकांची लाथ आहे. एक बापाची आणि एका बायकोची. तुमचं लग्न कसं जमलं? काय स्टोरी? मी छत्रपती संभाजीनगर येथे राहत होतो हं. आणि तिथे राहत असताना Facebookवरून माझ्या ज्या मिसेस आहेत, त्यांची माझी ओळख आणि मैत्री वाढली. हं, हं. माझी फायनान्शियल कंडिशन खूप डाऊन होती. त्यांना भेटण्यासाठी मी छत्रपती संभाजीनगरवरून बाईकवरून पुण्याला यायचो. बरं. जाण्या-येण्याचा खर्च निघावं, पेट्रोल पाणी निघावं म्हणून मी इथली छोटी-मोठी काम घ्यायचो. तर हळू मग ही Facebookची मैत्री वाढत गेली. आज त्या माझ्या मिसेस आहेत. तुमचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप गाजला होता. चुलत बायको आणि सख्खी बायको. तो काय प्रकार आहे? काय आहे की सावत्र, सौती असे शब्द मी ऐकले होते. परंतु सख्खा आणि चुलत असे 2च शब्द आपल्या मराठीमध्ये आहेत. परंतु बायकोविषयी कोणी वापरत नाही. हं, हं. त्यामुळे सख्खी बायको म्हणजे जी घरी असते, ज्याच्यासोबत आपण राहतोय. परंतु एखादी कोणाला चुलत बायको पण असते. म्हणजे त्याच्यासोबत लग्न करू शकत नाही, पण मनमोकळेपणाने बोलू शकतो किंवा कधी-कधी कोणाचं त्याच्यासोबत अफेअर पण असतं. तर अशा बायकोला चुलत बायको म्हणतात. असं काही नाही की त्याच्यासोबत लफडंच असायला पाहिजे किंवा हं, फिजिकलीच हं, असायला हं. पाहिजे. इव्हन दो अशी एखादी चुलत बायको बाहेर असायला पाहिजे, की जिच्यासोबत आपण मन मोकळेपणाने किंवा आपल्या बायकोने काय-काय टेन्शन दिलं ते तिला सांगता यावं. अशा एखाद्या मैत्रीणला आपण चुलत बायको म्हणू शकतो. सर, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचं प्रमाण खूप वाढलंय बऱ्याच आणि प्रमाणात. त्यातून बऱ्याच प्रकारचे गंभीर गुन्हे घडताना दिसतात. त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? फिजिकली अट्रॅक्शन हं. हा एक भयानक विषय आहे. आणि आजच्या काळात काय झालंय, की बाहेर जे आपलं पुणे आहे किंवा बरेच महाराष्ट्रामध्ये आय-टी क्षेत्र वाढलंय. त्यामुळं फिजिकली होणं, इंटिमेट होणं ही कॉमन गोष्ट निर्माण झालेली आहे. आणि त्याच्या हव्यासापोटी हे रिलेशन निर्माण होतात. कधी-कधी मोबाईल चॅटिंग, बोलणं, कॉल, विविध Snapchat आज जे आलेले आहेत, याच्यातून काय होतं, की हा विषय सुरू होतो. सुरुवातीला मैत्री असते, अट्रॅक्शन असतं, पण कधी-कधी ह्याच्यातून मग गुन्हेगारी वाढत जाते. क्राईम वाढत जातो. कुठलाही जोडीदार असो त्याला हे सहन न होण्यासारखं आहे. म्हणजे बायको असेल, तर तिला जर नवऱ्याचं लफडं माहीत झालं, तर ते तिच्या मानसिकतेबाहेर असतं किंवा नवऱ्याला जर माहीत झालं, तर ते हे होतं. मग ह्याच्यातून कधी-कधी डिव्होर्सच्या केसेस होतात किंवा काही लोकं तर अशा थराला जातात, की इव्हन दो ते मारामाऱ्या करतात, भांडणं करतात, वादिवाद करतात. त्यामुळे हे प्रमाण खूप वाढलं. खूप वाढलंय. सर, ही तुमची एक वेगळी बाजू, की तुम्ही कोर्टाच्या केसेस लढताय. बऱ्याच जणांना न्याय न्याय मिळवून देता, न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न देखील करताय. तुम्ही सूरज चव्हाणच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली आणि परत यू-टर्न का घेतला? मी आयुष्यात कधी यू-टर्न नाही घेतला कुठल्याच हं, केसमध्ये. हं. माझा एक राहिलेला आहे. माझ्यावर एक हे आहे. एकतर मी ते केस जिंकवतो किंवा हरतो. हं. इथे तो चित्रपट होता राजा राणी हा चित्रपट होता. त्याच्या एंडिंगला जे कपल असतं ते एकमेकांना गोळ्या मारतात, डिशक्याव आणि मरून जातात. म्हणजे जर आपलं प्रेम सक्सेस होणार नसेल, तर एकमेकांना गोळ्या मारा आणि मरून जा. मरून जा. असा त्या राजा राणी ह्या फ्लॉप चित्रपटातून संदेश दिला जात हं, होता. हं. आणि सूरज चौहान आणि मी दोघंही गरिबीतून वरती आलेलो आहे. इव्हन दो जेव्हा सूरज चौहान ह्या बाबतीत भेटला आणि सांगितलं, तर आपला एक मराठी माणूस, आपला एक मराठी पोरगं पुढं जात आहे याचा आनंद झाला आणि त्या चित्रपटाच्या डायरेक्टरनीही तो सीन कट करण्याचं मान्य केलं. तसंच त्यांनी हे सांगितलं, की पार्ट 2 मध्ये आम्ही ह्याचं विश्लेषण करून हे सांगू, असं त्यांनी वचन दिल्यामुळं मग मी तो विषय त्यांना माफ केला. तुमच्या मित्रांकडून काय आलं? सनी लिओनीवर खूप प्रेम करता तुम्ही. खूप नाही जीवापाड असं म्हणता येईल. माझ्या हं. बायकोवरही माझं प्रेम आहे. परंतु सनी लिओनी ही मला आता फक्त फिजिकली आहे किंवा ती तशी ह्याच्यामधून आली म्हणून आवडत नाही. तिचं जर स्ट्रगल लाईफ बघितलं, की एक नॉर्मल वेटरपासून ते इंडस्ट्रीचा प्रवास
आज मी तुमच्या सोशल मीडिया तुमचं जे चॅनल आहे त्याच्या माध्यमातून सांगतो, साडी घालून सोशल मीडिया समोर राहणारी, वावरणारी आज ती एकमेव हिरोईन आहे. आज मराठी चित्रपटातल्या हिरोईन सुद्धा तुम्हाला हाफ, मिनी अशा वेगवेगळ्या कपड्यामध्ये दिसतील, हे दिसणार. परंतु सनी लिओनी चित्रपटामध्ये कसंही काम तिने केलं असेल, पूर्वीची तिची काही इमेज असेल, तिने नवरा जपलेला आहे. 2 मुलं तिची आहेत आणि परत तिने अनाथ आश्रममधून एका मुलीला दत्तक घेतलंय. याशिवाय चित्रपट जेव्हा नसेल, सोशल मीडियाच्या कुठल्याही चॅनलवर बघा, ती तुम्हाला साडीमध्ये दिसणार. तर ती मला माझी ड्रीम गर्ल वाटते. तिचा हा गुण बघायला कोणी तयार नाहीये. सगळेजण तिच्याकडे फिजिकली बघतायत आणि खरंच ती आवडते मला. इव्हन दो माझ्या बायकोनी परवानगी दिलेली आहे मला, की जर ती हो म्हणली तर मी तुम्हाला सोडून देईल. कधी सनी लिओनीला भेटायची इच्छा अ, किंवा तसा प्रसंग आलाय, कधी भेट झाली आहे असं? एक गाणं आहे, दूर से पास हम हो रहे हैं, फासले और कम हो रहे हैं. होऊ शकतं की लवकरच आम्ही भेटूया. तुम्ही पुणे कोर्टात प्रॅक्टिस करताय. त्या बिचाऱ्या सिने अभिनेता अक्षय खन्नाला पुण्यात हो, आणण्याचं हो. कारण काय? आता सध्या माझं एक जुनं जे कटिंग्स आहे ते व्हायरल होतंय. बऱ्याच जणांना असं वाटतं की मी छावा चित्रपटात त्याने हं, औरंगजेबाचा रोल हं, केला. हं, मी मुसलमान आहे म्हणून हं, मी ती पोस्ट केली असेल हं, किंवा हं, टाकली हं. असेल, आणलेलं असं नाहीये. ती एक जुनी कटिंग आहे. IPC 376 रेपवर भाष्य करणारा एक चित्रपट आला होता. त्या चित्रपटामध्ये रेप बाबतीत असं दाखवलं गेलं होतं की जेणेकरून महिलांना भीती निर्माण होईल की रेपची कंप्लेंट करताना ती विचार करेल. अशा प्रकारचा तो चित्रपट होता. मग ह्या चित्रपटात मला ही गोष्ट खटकली आणि त्यानंतर मी पुणे येथील न्यायालयात ते प्रकरण दाखल केलं. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत अक्षय खन्नाला त्या प्रकरणात हजर व्हायला सांगितलं. मग ते हजर झाले त्यांच्या टीममार्फत आणि मग ते प्रकरण लढलं गेलं आणि इव्हन दो एका दिवसापूर्वी म्हणजे चित्रपटाचे अजून काही सीन कापले गेले आणि पिक्चर त्यांनी 1 दिवसापूर्वीच रिलीज केला. आज सुद्धा माझी त्यांच्यावर कंटेम्पची केस जी आहे ती चालू आहे. अक्षय खन्ना एक झाले. बिग बी बनवले जाणारे बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन यांच्या सुद्धा ॲडवर तुम्ही बॅन आणलं. नाही मी काही जाणून बुजून नाही केलंय. परंतु कसं आहे, की मी एक सांगतो, की छत्रपती शिवाजी महाराज मी यांचा खूप मोठा फॅन आहे पहिल्यापासून. म्हणजे मला इव्हन दो माझ्या आईने जे संस्कार मला दिलेत की ऐसा बनो. आपको बड़ा आदमी बनना है तो आपको माँ का सुनना है. आपको बड़ों की रिस्पेक्ट करनी है. सब जात के लोगों को एक साथ रखना है, उनको जोड़ के चलना है और सबकी भलाई हो ऐसा एक देश निर्माण करना है. ही शिकवण मला माझ्या आईने दिली. म्हणजे मला माझ्या आईने मला महाराजांचं चरित्र असेल, APJ कलाम असेल ह्यांचं शिकवलेलं आहे. तर ही जी जाहिरात होती, ही एक ॲड होती. ही होती कॉम्प्लायन्सची ॲड. त्याला नाव होतं ताकत का भूत. म्हणजे एक भूत मुलांना त्यांचं सायकल ओढणार, ते खाल्लं तर ताकदचं भूत येणार, ते मुलांना मदत करणार, म्हणजे त्या मुलांच्या डोक्यावर ते भूत राहणार. तर असा चुकीचा संदेश दिला जात होता. आपल्या भारतीय मुलांच्या मनावर, डोक्यावर छत्रपती संभाजी महाराज, इव्हन दो APJ कलाम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जय लहूजी, नाही का, महात्मा फुले, ह्या सगळ्यांचं व्यक्तिमत्व, चारित्र्य असायला पाहिजे. जेवढे थोर मोठे नेते आहेत ह्यांचं असायला पाहिजे. हे ताकद का भूत वगैरे काय आहे? म्हणून ह्याच्याविषयी आम्ही केस दाखल केली. माझ्याकडे केस आली आणि ती ॲड आज सुद्धा माझ्यामुळे बॅन आहे. ज्या महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी रयतेसाठी विधायक काम केलंय. एक ठसा त्यांच्या कार्याचा अजूनही आपल्या मनावर उमटलेला आपण पाहतो. पण काही अपप्रवृत्ती नेहमी त्यांच्या विरोधात, जसे राहुल सोलापूरकर असतील, हे बरळत असतात. चुकीची विधानं करत असतात. त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? याच्यामध्ये मी तुम्हाला 2 स्टोऱ्या सांगतो. हं. पहिलं की राहुल सोलापूरकर मी यांना ओळखतो, बरेचदा भेटलो आहे, परिचय आहे. त्यांनी जेव्हा अशा प्रकारचं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जेव्हा असं बोलले, त्याच वेळेस मी माझ्या मनातून ते उतरले आणि मी मैत्री त्यांची सोडली आणि याबाबतीत सोशल मीडियावर माझी एक पोस्ट आली. त्याच्या खाली एकाने छान अशी कॉमेंट टाकली, की राहुल सोलापूरकर हा औरंगजेबाची औलाद आहे, औरंग्याची औलाद आहे, अशी कॉमेंट टाकली. तर मी सांगेल, की राहुल सोलापूरकर हा औरंग्याची औलाद नाही, तो त्याची बायको आहे. दुसरं हं. उदाहरण हे देईल, की आज कोणीही उठतं सोशल मीडियावर थोर पुरुष यांच्याविषयी बरगळतं. तर माझं स्वतःचं एक जुनं उदाहरण देईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत काल निर्णय हे कॅलेंडर काही वर्षापूर्वी जेव्हा त्यांची महापरिनिर्वाण दिन होता, त्या महापरिनिर्वाण दिनाला तो पुण्यतिथी म्हणायचा.
मग मी या बाबतीत कोर्टात प्रकरण दाखल केलं, की त्यांना सांगितलं, की हे चुकीचं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक असं व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी स्वप्नात देखील कधी पाप केलं नसेल. अतिशय आदरणीय असं व्यक्तिमत्व. त्यांचं चारित्र्य वाचून मी वकील झालो. कायदा काय आहे मी त्यांच्याकडून शिकलो. मी आज सुद्धा त्यांना गुरु मानतो. तर काल निर्णयवाले त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाला पुण्यतिथी छापत होते. मग आम्ही हे कोर्टात प्रकरण दाखल केलं आणि त्यानंतर आज तुम्हाला बाबासाहेबांविषयी त्या कॅलेंडरमध्ये महापरिनिर्वाण दिन आढळून येईल. म्हणजे आज कोणी सुद्धा उठतं. काही लोक असे असतात, की ज्यांना पब्लिसिटी पाहिजे, पैसा पाहिजे किंवा काही विषय गोष्टीसाठी ते महापुरुषांविषयी काहीतरी बोलतात. तर अशा लोकांनी मानसिकता बदलायला पाहिजे. त्यांच्यावर कोणत्या स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊ शकतात? पूर्वी 153 असं होतं. ह्या लोकांनी केलेल्या कृतीमुळे सामाजिक महाराष्ट्राच्या संपत्तीचं नुकसान होऊ शकतं. अशा अंतर्गत गुन्हे दाखल होऊ शकतात, तोडाफोडीचे गुन्हे दाखल होऊ शकतात. काही वर्षापूर्वी 2 शिवसेना नेते 6 महिने शिक्षा भोगून आले होते, अशा प्रकारचं वक्तव्य केल्यामुळं. अशा प्रकारे जेव्हा ते बरळतात, तर त्याच्या मागे त्यांची मानसिकता काय असेल? नेम, फेम, पैसा, नाव. आपण त्या महापुरुषांविषयी असं काहीतरी बोललो तर आपण प्रसिद्ध होऊ, अशी त्यांची चुकीची भावना. अजून एक घटना जी खूप मोठी प्रसिद्ध झाली होती. विविध मीडिया नी ती उचलली, चॅनल्सनी, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सोशल मीडियावर सुद्धा प्रचंड व्हायरल झाली होती. बॉलिवूडची एनर्जेटिक पर्सनॅलिटी रणवीर सिंग यांना तुम्ही का मारलं? अ, माझं काही बॉलिवूडवाल्यांशी दुश्मनी नाहीये. इव्हन दो मला ॲक्टिंग सुद्धा नाही करायची किंवा मला काही हिरो नाही व्हायचं. माझं वकिलीवर खूप प्रेम आहे. ही घटना भोर येथील आहे. पुण्यातील जे प्रसिद्ध ठिकाण आहे भोर. इथे छोटंसं न्यायालय आहे, तहसीलचं मॅटर चालतं आणि समोर एक राजवाडा आहे, त्यामध्ये शूटिंग होत असते. विविध चित्रपटांच्या शूटिंग होतात. तिथे इलेक्ट्रिक ऑफिस आहे आणि वकिलांची ऑफिस आहे. म्हणजे आम्ही जे नवीन त्यावेळेस मी नवीन होतो पुण्यात. आम्ही इव्हन दो जातो तिथं आमची बॅग ठेवतो, सामान ठेवतो, आमचं काम करतो आणि ते नेतो. तर मी सकाळी त्या दिवशीची गोष्ट आहे. मी सकाळी आलो, माझं बॅग ठेवली, इलेक्ट्रिक ऑफिसच्या जवळ ठेवली आणि मी काम करायला कोर्टात गेलो. जेव्हा वापस आलो, तर शूटिंग आतमध्ये चालली होती. बाउन्सर, सुरक्षा रक्षक हे आम्हाला चांगलं ओळखतात. त्यांना माहिती आहे की नेहमीचे आहे हे आपले बिचारे येतात आणि शांत पद्धतीने आपलं काम करतात आणि निघून जातात. तर मी आतमध्ये एंट्री केली. केल्यानंतर मी माझं सामान घेत असताना संजय लीला भंसाली जो डायरेक्टर आहे, तो म्हणला, "इस काले कौवे कोट को किसने अंदर अलाउड किया?" त्याची भाषा अतिशय खालची होती. त्याला रणवीर सिंगने सपोर्ट केला. मग साहजिक आहे. जेव्हा एका वकिलाला तुम्ही असं बोलणार, अपमानित होणार, तर मी जेवढा शांत आहे, तेवढा तापट देखील आहे. मग जसं जमेल तशी एक ठेवून दिली रणवीर सिंगला. मग ती घटना प्रचंड गाजली. आता त्यामुळे तुम्ही कायद्याच्या कचाट्यात कसे अडकले? नाही, नाही, चूक त्यांची होती. प्रथम त्यांनी शिवीगाळ केली, अपमानित केल्यानंतर मग मी हे आलो. उलट त्यांच्यावर इव्हन दो एनसी दाखल झाली. भोर पोलीस स्टेशनला एनसी दाखल झाली. कोर्टात प्रायव्हेट मॅटर दाखल झालं. आता तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या शिखरावर आहे असं म्हणता येईल. प्रसिद्ध आहात, तरुणांमध्ये तुमची क्रेज आहे. बिग बॉस एक स्टेप पुढे जाऊन बिग बॉसमध्ये जाण्याची इच्छा आहे का? नक्कीच का नाही? बिग बॉस नक्कीच जायला आवडेल. इव्हन दो बिग बॉसमध्ये माझ्यासारख्या व्यक्तिमत्वाची गरज आहे आणि मी आजपर्यंत माझी आईचं एक वाक्य आहे मी सांगेल, की "ऐसा काम जिससे 4 लोगों का पेट भरे, वो गलत या बुरा नहीं होता." तर मी जर बिग बॉसला गेलो, मला आज सुद्धा मला जसं जमेल तसं मी गोरगरिबांची मदत करतो. इव्हन दो मला एखाद्या हॉटेलवाल्याने सांगितलं, की मी एखाद्या गरीबाला 4-5 दिवस मोफत खाऊ घालेल, तर मी त्याची ॲड फुकट करतो Instaला, सोशल मीडियावर. म्हणजे माझं काय म्हणणं असतं, की तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगेल, जर तुम्ही मला वचन देत असाल, कुठल्याही कास्टचा, कुठल्याही जातीचा, गरीब माणसाला तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये, तुमच्या तिथं 4-5 दिवस, 15 दिवस, 1 महिना मोफत एक टायमाला जेवण देत असाल, तर मी त्याची ॲड, जाहिरात फ्री करेल. चित्रपटाची ऑफर आली सर कधी? हो, आलेत. इव्हन दो प्रवीण तरडे सुद्धा माझे मित्र आहेत. चित्रपटाची आवड आली. परंतु माझ्यासाठी वकिली म्हणजे नशा आहे. मी कधीही तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये दिसणार नाही. मला त्या इंडस्ट्रीमध्ये काम करायचं नाहीये. हां, पण माझा मुलगा आज ना उद्या मोठा स्टार होईल. त्याला ॲक्टिंगची आवड आहे. मला इंडस्ट्रीमध्ये काम नाही करायचंय. इव्हन दो मुळशी पॅटर्नमधला जो वकील आहे, त्यामधल्या बऱ्याच गोष्टी, संवाद ह्या माझ्याशी निगडीत आहेत. तरडे साहेब खूप चांगले मित्र आहेत. इव्हन दो फिल्म इंडस्ट्रीमध्ये पूजा मिश्रा असेल, बरेच जण आहेत, जे माझ्या जवळचे आहेत. इंडस्ट्रीमध्ये ओळखतात. परंतु माझ्यासाठी काळा कोट ही एक नशा आहे. कारण मी जेव्हा वकील व्हायचा विचार केला, तर माझ्या वडिलांनी सांगितलं होतं, की "तेरे जैसे 10 वकील मेरे आगे पीछे घूमते." तर मला त्यापेक्षा वेगळं व्हायचं होतं.
आणि मी माझे जे दुःख आहेत, माझ्याही आयुष्यात बरीच संकट आहेत, दुःख आहेत, त्रास आहे. तर मी जेव्हा कोर्टात जातो, मी ते सगळं विसरून जातो. 10 ते 6 तिथं मी हिरो असतो. जेव्हा काळा कोट घालतो त्यावेळेस काढतो त्यावेळेस मी झिरो असतो. तर तिथे मला जी रिस्पेक्ट मिळते, वकील सर, इज्जत, तिथं कोणी माझी कास्ट बघत नाही, तिथं कोणी माझा पैसा बघत नाही. ते लोकं एक गोष्ट बघतात, की हा व्यक्ती आपल्याला न्याय मिळवून देऊ शकतो. मी काय आज टॉप 10 चा ॲडव्होकेट नाहीये. परंतु जे मोठे वकील असतात, लोकं मला लावतात. लोकं का लावतात? कि साला अपना वकील कभी भी गेम पलट सकता है, वो गेम फिरा सकता है. तर ती केस लढत असताना डोक्यात एक नशा असतो. म्हणजे इव्हन तो मी काय बिडी, गाडी, गांजा काही पीत नाही, दारू पण पीत नाही. परंतु तो जो नशा आहे, तो मला किक देतो जगण्यासाठी. त्यामुळे मी आयुष्यात वकिली सोडणार नाही. इव्हन दो मला मृत्यू जरी आला, तरी तो कोर्टात यावा अशी इच्छा आहे. सर, बारचं इलेक्शन लढण्याचं काय प्रयोजन? नाही सर, इलेक्शन लढायची काही इच्छा नाही. इलेक्शन कधी लढणार नाही. हां, ज्या दिवशी इलेक्शन लढायची इच्छा असेल, पहिल्यांदा वकिली सोडून देईल आणि देशाचा पीएम किंवा सीएम होईल. त्यामुळं इलेक्शन नाही. तुम्हाला पीएम, सीएम होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही खूप चांगलं कार्य करताय समाजासाठी. थँक यू सर. आणि सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे जे कोणी एक वेळचं जेवण गरीब गरजूंना देऊ शकतात, त्यांनी द्या नक्कीच सर. त्यांच्या नक्कीच सोशल करेन. मीडियाच्या शब्द. माध्यमातून जाहिरात नक्कीच करतील. सर, आपल्याकडे एक वकील आहेत, प्रसिद्ध वकील आहेत महाराष्ट्रात, गुणरत्न सदावर्ते. ते पण असंच बोलले होते, की मी राजकारणात येणार नाही आणि विविध विषयांना हात घालणार नाही. जसं की तुमचा पण प्रवास तसाच दिसतोय. तुम्ही विविध विषयांना हात घालताय. त्यांनी पण विविध विषयांना हात घातला होता. गुणरत्न सदावर्तेंविषयी तुमचं मत काय आहे? आणि तो प्रवास त्यांचा जसा आहे तसा तुमचा पण आहे का? बरेच जण सोशल मीडियावर असं टोमणं पण मारतात. अरे, नवीन नाही का हा पण नवीन गुणरत्न साधावत आहे किंवा ह्याला पण पब्लिसिटी पाहिजे. तर गुड पब्लिसिटी प्लस बॅड पब्लिसिटी इक्वल टू गुड पब्लिसिटी म्हणजे एक असं गणित आहे. म्हणजे कुठलीही जी पब्लिसिटी आहे ती शेवटी चांगल्यामध्ये मोडते. माझी जर मागची पार्श्वभूमी बघितली असेल, आज मी ज्या वयाला उभा आहे, मी तुम्हाला कुठल्याही राजकीय पक्षाचं माझं सभासद दिसणार नाही किंवा मी एखाद्या विशिष्ट पक्षाचा आहे असं दिसणार नाही. ओबीसी असो का नरेंद्र मोदी असो, मी दोघांच्याही विरोधात केसेस टाकलेल्या आहेत, उभा राहिलेलो आहे. म्हणजे आता मी समजा एखादी पोस्ट टाकली नरेंद्र मोदीविषयी, तर मग कॉमेंट येतोय, ओबीसी विषयी विरोधात बोल. ओबीसीच्या विरोधात केस टाकली, की मग येतात मोदीच्या विरोधात बोल. तर मी हे केलेलं नाहीये. दुसरी गोष्ट, आज जर तुम्ही बेसिकली माझं वय बघितलं, तर मी एखाद्या पक्षाशी जायला पाहिजे होतं. तेही नाही. इव्हन दो मी कधीही कुठल्याही पक्षाची केस लढत नाही. एखादा जर पक्ष माझ्याकडे आला, की आम्ही ह्या पक्षाचे आहोत आणि आमचं असं आहे, तर मी त्यांना सांगतो, की नाही बाबा. तर राजकारणात न जाण्याचं कारण हे आहे, की इन फ्युचर मी लॉ स्कूल चालू करणार आहे. म्हणजे मी आज वकील आहे, म्हणजे वकिली करतो आहे, जे आहे शिकतोय. परंतु माझं स्वप्न आणि माझं ड्रीम असं आहे, की आज जसं भारतात शाळा आहेत. मुलं शाळेला जातात, तिथं काहीतरी वेगळं म्हणजे काय असेल ते बनून बाहेर पडतात. परंतु देशाला चांगले वकील, जजेस, चांगले पोलीस देता यावे म्हणून या विचाराने एक इव्हन दो काही वर्षांतर तुम्हाला महाराष्ट्रात लॉ स्कूल दिसतील, ते मला चालू करायचे आहेत. खूप छान संकल्प आहे सर तुमचा. सर, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं स्टेटमेंट होतं, की भारतात पॉर्न लीगल झालं पाहिजे. त्याच्या मागे त्यांचा काय उद्देश असतो? नाही, त्यांचा उद्देश सांगता येणार नाही. परंतु ते जे म्हणले होते तसं व्हायला पाहिजे. कारण जी गोष्ट जेवढी लपवली जाते, बॅन केली जाते, ती ब्लॅकमेलिंग करून विकली जाते. पॉर्न ब्लॅकमेल झाल्यावर तशा प्रकारचे व्हिडिओ आज ब्लॅकमेलिंगले विकले जातात आणि जास्त पैसे आज कमवले जातात. म्हणजे तुम्ही कुठलीही भारतात एखादी गोष्ट बॅन केली, की त्याला दुसरा मार्ग निघतो. परंतु ही जर गोष्ट लीगल असेल, व्हॅलिड असेल, लोकांना दिसणारी असेल, तर काय होईल, की त्याला नेत्रसुख म्हणतात. ज्याला ज्याची गरज भासवायची त्याला वेगवेगळे प्रकार आहेत. आज दिवसाढवळ्या गर्दीच्या ठिकाणी आपण बलात्कार होताना पाहतो. त्या बलात्कारी व्यक्तीची मानसिकता काय असू शकते? व्हीपी म्हणजे वासना पीडित लिंग पिसाट मी असं हे सांगेल. काय होतं, की ती गोष्ट तिथं व्हायली आहे. म्हणजे भर गर्दीत तो बलात्कार करतोय. तर आजूबाजूचे लोकं काय करतायत? इव्हन दो आता जे सांगितलं गेलं, की भर गर्दीमध्ये आज तुम्ही एखाद्या सामान्य महिलेला छेडून दाखवा. 4 लोकं येतायत. तर कधी-कधी काय असतं, की सोशल मीडियात सुद्धा ती गोष्ट आली, तर ती कशी आली आहे? काय आली आहे? ती न्यूज ती खरीच आहे का? किंवा पत्रकारांचं सुद्धा हे गांभीर्य राखणं आवश्यक आहे, की आपण जी गोष्ट मांडतोय ती शक्य आहे का? नाहीतर ती गोष्ट हवेत आहे का? तुमचा
नवख्या वकिलांना काय सल्ला असेल? सर मी 9 ते 2 रात्री बिअर बारमध्ये काम करून कोर्टात जायचो. आजची जी नवीन पिढी कोर्टात येते, ती काय करते, तिला वाटतं आपण लवकरच शिकलोय, आपल्याला इंडिपेंडंट व्हायचं आणि वकिली करायची आहे. इव्हन दो तुम्ही कुठल्याही टॉपच्या वकिलाला भेटा, त्याला विचारा तुझे गुरु किती? तो एक नाव घेणार. एखाद्या नोटरी बॉन्ड किंवा सामान्य वकील आहे जो काही करत नाही, कुठे फिरतोय, करतोय, त्याला विचारा तुझा गुरु कोण? अंग्या, मांग्या, शकील, जमील, अखिल, टकील अशी तो नावं सांगणार. म्हणजे आजच्या तरुण पिढी जी आहे, नवीन वकील त्यांना फास्ट पैसा पाहिजे. फास्ट फक्त त्यांना पाहिजे की आपण फास्ट होतोय. या नवीन वकिलांना मी एकच सल्ला देईल, संध्याकाळी घरी जाताना 3 गोष्टी घेऊन जा. पहिलं क्रम असायला पाहिजे नॉलेज, दुसरं असायला पाहिजे नाव आणि तिसरं असायला पाहिजे थोडेफार पैसे. परंतु इथं वकिलांचं गुणक्रम वेगळं आहे. त्यांना फक्त पैसे पाहिजेत, नॉलेज पाहिजे अशी मानसिकता खूप कमी आहे आणि नाव कमवायचं तर ते बाजूला ठेवून देतात. तर जे नाव कमवणार, ज्याच्याकडं नाव आहे त्याच्याकडेच पैसा येणार. आज सर इथे आले, मनमोकळ्या गप्पा मारल्या, विविध विषयांना हात घातला. आज सरांशी बोलून मन मोकळं झाल्यासारखं वाटलं आणि आनंदही झाला त्यांना भेटून. तर सर तुम्ही आज लय हार्ड या आमच्या पॉडकास्टमध्ये आले. खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.